येवला शहर पोलीस स्टेशननी आज गांजाची तस्करी करणारे 2 इसमांना ताब्यात घेतलं आहे। त्याची पार्श्वभूमी अशी की येवला शहर येथे पूर्वी कार्यरत असलेले एएसआय गांगुर्डे जे आता डीएसपी मालेगावला आहेत यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर येथून आलेल्या बस क्रमांक MH09 EM 9207 मधून लाल रंगाच्या बॅगेतून एक इसम गांजाची तस्करी करणार आहे। त्यांनी ही माहिती येवला शहर पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी गणेश सांगळे यांना कळवली। गणेश सांगळे यांनी त्वरित जे FST पथक SST पथक कार्यरत आहे आणि आमच्या नाकाबंदीचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ही माहिती कळवली आणि त्यांनी ती गाडी थांबवून त्याच्यातनं तो लाल बॅगवाला जो प्रवासी होता त्याला ताब्यात घेतलं। तर त्याचं नाव रितेश रामदास पटेल जो राहणार येवल्याचा आहे आणि त्याच्या झडतीमध्ये 4 किलो 230 ग्रॅम हे आम्हाला गांजा मिळून आला। मग त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गांजा त्याला मुंबई येथे पोच करण्यासाठी गणेश सुरेशसिंग परदेशी ह्या येवल्यातल्या एका सराईत गुन्हेगारांनी दिला होता अशी माहिती दिली। हा जो गणेश सिंग सुरेशसिंग परदेशी आहे याच्यावर यापूर्वी सुद्धा धुळे येथे अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे। आता यांनी जो गांजा आणला तो ते धुळे येथून आणल्याचं सांगतायत, परंतु आरोपी सराईत आहे त्याच्यामुळे याची शहानिशा करणे तसेच तो मुंबईला कुठे पोच करायला जाणार होता याचा सुद्धा शोध घेणे आहे।